नमस्कार मित्रांनो, मी चेतन साळुंखे फिटनेस कोच. तुमचं सर्वांचं या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, मी गेले अनेक वर्ष या फिटनेस क्षेत्रामध्ये कार्य करतोय. लहान मुलापासून ते अगदी सीनियर सिटीजन लोकांना त्यांना त्यांचे फिटनेस गोल अचीव्ह करण्यामध्ये मदत करत आलेलो आहे. आजचा जो आपला विषय आहे तो फिटनेस अवेअरनेसवरती करतोय. मला खूप आनंद होतोय की माझ्यासोबत एक आदर्श व्यक्तिमत्व आहे. कुमार केतकर सर आहेत माझ्यासोबत आज. कुमार केतकर सर हे ज्येष्ठ पत्रकार आहेत, तसेच काँग्रेस पक्षाचे माजी खासदार राहिलेले आहेत. सरांना पद्मश्री सारख्या पुरस्कारांनी गौरवण्यात आलेले आहे. अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत. तर मित्रांनो, आपण सरांशी प्रत्यक्षात बोलूया. सर नमस्कार. सर स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये. सर तुम्ही विविध क्षेत्रामध्ये सर कार्य केलेलं आहे. म्हणजे तुमच्याकडे बघितल्याच्या नंतर तुमच्यामध्ये जी एनर्जी दिसते, पूर्वीपासून ते आत्ताच्या प्रवासामध्ये तुम्ही स्वतःला एक सांभाळून ठेवलेलं आहे, डिसिप्लिन मध्ये ठेवलेलं आहे. ते एनर्जी सर तुम्ही कशा प्रकारे मात करतात आहे, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींवरती? म्हणजे तुमचा शेड्यूल असेल, कामाची पद्धत असेल, ती एनर्जी असेल, ती कशी सर फॉलो करतात आहे? म्हणजे असं अगदी खरं सांगायचं तर मी काही फारसा डिसिप्लिन माणूस नाही, कारण माझ्या व्यवसायाला तशी डिसिप्लिन परवडणारी नाही. मी पत्रकार आहे आणि पत्रकार मी ज्यावेळेला महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता वगैरे ठिकाणी संपादक होतो, त्यावेळेला रात्री 12-12:30 मला फोन करायला लागायचा. करत असे की आता बातमी काय आहे, लेटेस्ट न्यूज काय आहे, त्याप्रमाणे हेडलाईन ठरवायची किंवा असे प्रसंग असायचे. त्याच्यानंतर दिवसासुद्धा बाहेर ज्या घटना घडायच्या त्या, किंवा संपादक या नात्याने मला ठिकठिकाणी जायला लागायचं, त्या बाबींमुळे मला, ज्याला सर्वसाधारणपणे डिसिप्लिन म्हणतात, म्हणजे पहाटे उठायचं, त्याच्यानंतर व्यायाम करायचा, योगा करायचा, अमुक वाजता जेवायचा, अमुक, असं मला काही फारसं करता आलं नाही. मी तर 50 वर्ष पत्रकारिता केली, त्यामुळे त्या प्रकारची डिसिप्लिन मला नव्हती. परंतु मला असं वाटतं की एनर्जी जी मला आहे असं तुम्ही म्हणताय, ती एनर्जी प्रामुख्याने मला माझ्या जिज्ञासेमुळे आहे. बरोबर. मी इतक्या लोकांना भेटतो, इतक्या विषयांवर त्यांच्याशी बोलतो आणि इतक्या विषयांवरती पुस्तकं वाचतो की त्याच्यामुळे मला त्या जिज्ञासेतनं ती एनर्जी प्राप्त होते असं वाटतं मला. नक्कीच. व्यायाम काही मी करत नसे. मी व्यायाम अगदी अलीकडे तुमच्याच बरोबर करायला लागलो, पण तो सुरू केल्यापासून मी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने तो व्यायाम करतो. नक्कीच. अगदी तुम्ही जी वेळ द्याल, तुम्ही जे करायला सांगाल ते मी करतो. आतापर्यंत मी असं दुसऱ्या कोणी मला काही सांगायला केलेलं नाही, पण तुम्ही जी मला शिस्त लावली आहे ती अत्यंत वाखाणण्यासारखी आहे. आणि तुमचा त्याच्यातला दृष्टिकोन जो आहे, नुसतं व्यायाम नाही तर जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन, शरीराकडे बघण्याचा दृष्टिकोन, मनाकडे बघण्याचा दृष्टिकोन, हा जो तुम्ही त्यानिमित्ताने समजावून सांगता, त्याच्यामुळे त्या शिस्तीला काहीतरी आशय प्राप्त होतो असं मला वाटतं. नक्कीच. आणि म्हणून मी आत्ता तरी सध्या शिस्तबद्ध पद्धतीने व्यायाम करतोय. सर तुम्ही म्हणजे तुमच्याकडे बघितल्याच्या नंतरच आपलं हे अस्तित्व आहे, हे पंचकोशांनी ते जे लेयर्स आहेत, अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनमय कोश, विज्ञानमय कोश, आनंदमय कोश, प्रत्येक कोशांवरती तुमचा जो प्रभाव आहे तो पाहण्याजोग आहे. म्हणजे असं अन्नमय कोशामधून शरीर बनते, प्राणमय कोशापासून पूर्ण एंटायर बॉडीला प्राण सप्लाय होतोय, मनोमय कोशामध्ये सर थॉट प्रोसेस वगैरे सिक्रेट होतात, आणि आनंदमय, विज्ञानमय, त्याच्यावरती येतो तो आनंदमय. म्हणजे प्रत्येक पावलावरती, भले तुम्ही इथे सांगत असाल की पत्रकारितेला कुठला टाइम टेबल नाहीये, वेळ वगैरे नाहीये, पण तुम्ही स्वतःला जे सावरले, कदाचित आई सरस्वतीचा आशीर्वाद तुमच्यावरती आहे. म्हणजे काय खावं, किती खावं, कितपत खाल्लं गेलं पाहिजे, त्या गोष्टींचा तुमच्याकडे फॉर्म्युला तर सर नक्कीच आहे. म्हणजे मी बघतोय म्हणजे अनेक दिवसांपासून की मोठमोठे तुमचे दौरे असतील, कामकाज असेल, ते दौऱ्यांमधून आल्याच्या नंतर पण तुमच्यामध्ये इच्छाशक्ती एवढी दांडगी आहे की तुम्ही कारण देत बसत नाहीये. आत्ताच्या घडीला जर बघायला गेलं तर आपल्या समाजामध्ये आजार पण भरपूर सर पसरलेलं आहे. म्हणाल तर घराघरामध्ये एक व्यक्ती आजाराने त्रासलेली आहे. हे त्रासलेली व्यक्ती सर कारण देत बसलेले आहेत खूप सारे लोक. ह्या लोकांसाठी सर तुम्ही काय बोलाल सर? नाही, मला असं वाटतं, मी तरी माझ्या स्वतःच्या बद्दल
एक फॉर्म्युला पाळलेला आहे. कधी कधी झोपून उठल्यानंतर कणकण वाटते, थोडंसं अंग दुखतंय असं वाटतं, किंवा काही काही डोकं दुखलंय. माझं डोकं काही दुखत नाही, पण डोकं वगैरे दुखलंय असं वाटतं, किंवा पोटात गडबड आहे असं वाटतं. तर लोक लगेच त्या दृष्टिकोनातनं कामापासून दूर जातात. कित्येक लोक अत्यंत मामूली कारणासाठी सुद्धा कामावर जात नाहीत. ओके. माझं त्याच्याबरोबर उलटा फॉर्म्युला आहे. ज्या वेळेला आपल्याला असं अस्वस्थ वाटेल तेव्हा पहिली गोष्ट करायची म्हणजे आवरायचं आणि कामाला जायचं. नक्कीच. एकदा तुम्ही कामाला गेलात आणि कामाला सुरुवात केली की ती जी काय कणकण वाटत होती, डोक्याला काय त्रास होत होता, काही नाही, सगळं नाहीसं होतं. विसरून पण जातं तुम्ही की आपल्याला काहीतरी त्रास होत होता. त्यामुळे त्याचं ते एक कारण म्हणजे त्या कामाबद्दल असलेलं आकर्षण. शिवाय माणसं खूप भेटतात, आणि माणसं जी भेटतात त्यांच्यामुळे मला एक प्रकारे एनर्जी प्राप्त होते असं मी म्हणेन. आणि एक महत्वाचा मुद्दा म्हणजे थोडं तरी प्रत्येक माणसाने जरा विनोद बुद्धी ठेवली पाहिजे. प्रत्येक गोष्टीबद्दल तणतण करत बसलं, प्रत्येक गोष्टीबद्दल कटकट करत बसलं तर मग तुम्हाला सारखा त्रासच होतो. नक्कीच. पण मला विनोद बुद्धी आहे म्हणण्यापेक्षा मी विनोद बुद्धीला मानतो. नक्की नक्की. त्यामुळे विनोदाकडे माझं लक्ष बारकाईने असतं. आणि आहाराच्या बद्दल म्हणाल तर मी 99% शाकाहारी आहे. आता ज्यावेळेला परदेशात जातो त्यावेळेला खावं लागतं नॉनव्हेज, तरी पण मी ते अगदी कमीच खातो तिकडे. जास्त करून मटण चिकन वगैरे घेतच नाही, फिश. फार तर एग्स घेतो, पण नाही तर मी शाकाहारी आहे. बरं, माझ्या जेवणामध्ये काही खूप पदार्थ असे नाही आहेत की ज्याचं हे इतकं मेजर कोण ठेवलेलं आहे, ते तितकं मेजर केलेलं आहे, इतकी कडधान्य आहेत, तितके अमुक, असं काही नाही. मला साधं भाजी पोळी, भात आमटी, कोशिंबीर असली तर कोशिंबीर, ह्याच्या पलीकडे मी जेवत नाही. आणि माझा आहारही खूप नाही आहे, आणि त्याच्यामुळे मला मध्यम आहार. कित्येक वेळेला तर मी म्हणजे जवळ कित्येक वर्ष मी ब्रेकफास्ट घेतच नव्हतो. अच्छा. अजून सुद्धा निश्चित त्या अर्थाने ब्रेकफास्ट घेत नाही, पण त्यावेळेला तर बिलकुलच नाही. आवरून वगैरे जायचं, मग 11:30 11:30च्या आतच जेवायचं, आणि मग एकदम रात्री घरी आल्यावर जेवायचं. मध्ये काहीतरी क्वचित काहीतरी खाल्लं बारीकसं तर, पण बरोबर. नाहीच. म्हणजे सर्वसाधारणपणे सकाळी 11ला जेवलं असं धरलं सरासरी, बरोबर. तर रात्री 9ला जेवायचं. पण आता टीव्ही चॅनल्सला जायचा प्रसंग ज्यावेळी मला असायचा, ते कार्यक्रमच मुळे रात्री 9ला असायचे. त्यामुळे मला घरी यायलाच टीव्ही कार्यक्रमांच्या नंतर 11 वाजायचे. त्यामुळे जेवायचं मी 11 नंतर. त्यामुळे म्हटलं तशी शिस्त तशी पाहणं शक्य नव्हतं, पण जेवायचं तेच. ओके. पोळी भाजी भात आमटी, याच्या पलीकडे काही नाही. कित्येक वेळा भात आमटी पण नाही, फक्त पोळी भाजी, याच्या पलीकडे मी जेवण. सर, तुमच्या बोलण्यातून एक गोष्ट जाणवते की सात्विक जेवण तुम्ही खात आलेला आहात. आजकाल आपण बघतोय ऑर्गॅनिक फूड आपल्याला मिळतच नाहीये. हो. जंक फूड पासून पेस्टिसाइड फूड म्हणजे एवढे मार्केटमध्ये आलेले आहे, आणि खूप साऱ्या गोष्टी त्याच्यावरती इम्पॅक्ट होताना शारीरिक असं आपल्याला दिसतोय. घराघरामध्ये एक तरी व्यक्ती एवढं आजाराने डोकं वर काढलेली आहे की प्रेशरमध्ये राहतात आहे, खूप साऱ्या गोष्टी ते आयुष्यामध्ये अचीव करायला बघतात आहे. पण सर, ते अचिव्हमेंटसाठी एक्सपेक्टेशन वाढलेले आहेत, डिमांड्स वाढलेले आहेत. त्या फुलफिल करताना सर खूप नाकेनऊ होतात आहे. आणि सर, तुमच्या बाबतीत प्रेक्षकांना पण एक गोष्ट मी मनापासून सांगतो या ठिकाणी, सरांना मी जवळून बघतोय. सरांचे दौरे असतील, खूप सारा मोठा दौरा जरी करून आलेले असतील, सर त्याच एनर्जीने त्याच उत्साहाने ऍक्टिव्हिटी फिटनेस करण्यासाठी तयार राहतात. कारण देत बसत नाहीये. खूप सारे लोक या ठिकाणी बघतोय की निमित्त मात्र असते की फक्त कारण शोधत असतात. आपल्या अस्तित्वाला जर चांगली रूट मध्ये जर चालण्यासाठी मार्ग दाखवायचा असेल तर आपली इच्छाशक्ती प्रबळ ठेवणं सरांकडूनच शिकलं पाहिजे ती गोष्ट. सर, दुसरी गोष्ट म्हणजे ऍक्टिव्हिटीला तुम्ही लाईफमध्ये कसं महत्व देतात आहे? म्हणजे तरुण वर्ग झाला, बाळपण झालं, म्हातारपणच्या प्रवासामध्ये लोक चाललेली आहेत. ह्या सब प्रवासामध्ये सर लोकांना शारीरिक हालचाली आहेत ते कुठेतरी कमी झालेल्या आहेत. तर तुम्ही काही ह्यावरती मार्गदर्शन करा. माझी व्यायाम सदृश शारीरिक हालचाल होत नव्हती, पण माझं इतक्या ठिकाणी दौरे असतात, त्यानंतर ऑफिसच्या निमित्ताने चालणं फिरणं असतं, ते वेळेला चिकार मी चालणं वगैरे होतं, परंतु ते व्यायाम पद्धतीचं चालणं नसतं. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की ती ॲक्टिव्हिटी ज्याला तुम्ही म्हणता
ती ऑर्गनाइज्ड जिम ऍक्टिव्हिटी नाहीये, तर दैनंदिन ऍक्टिव्हिटी आहे. फंक्शनल ऍक्टिव्हिटीज. आता उदाहरणार्थ घरातल्या सगळ्या बायका, म्हणजे माझी बायको सुद्धा, घरात जेवढं काम करताना त्यांची ऍक्टिव्हिटी होते, वाकणं, त्यांचं उभं राहणं, बसणं, किंवा एकूण त्यांचा व्यायाम हा त्यांच्या दैनंदिन ऍक्टिव्हिटीमध्येच होतो, बहुसंख्य स्त्रियांचा. तशा अर्थाने माझा होत नाही. माझं चालणं होतं, फिरणं होतं, पण मी मॉर्निंग वॉकला वगैरे प्रयत्न केला, पण मी मॉर्निंग वॉकला जाऊ शकत नाही, कारण मला रात्री 12:30-1च्या आत मी कधी झोपत नाही. त्यामुळे मला पहाटे 5 आणि 7च्या आत उठणं फार कठीण आहे. 7ला साधारणपणे माझी झोपायची आणि वेळ ही 12 ते 7 आहे. म्हणजे एक ॲव्हरेज काढलं तर कधी कधी 1 वाजता. ओके. पण 7च्या पुढे मी झोपत नाही साधारणपणे, क्वचित 7:30. आणि त्याच्यामुळे मला झोप माझं व्यवस्थित लागते. मला कधी झोपेची गोळी वगैरे घ्यायला लागत नाही, किंवा झोपेसाठी काही दुसरे प्रयत्न करावे लागत नाहीत. मी कुठेही असं शांतपणे बसून मेडिटेशन करतो झोपेसाठी असं काही होत नाही. मी वाचतो आणि वाचल्यानंतर झोपतो. हेच माझी साधारणपणे साधना आहे असं म्हणाल तुम्ही. परंतु माणसं भेटणं, शक्यतोवर आपण उत्साही राहणं, नक्कीच, आणि जिज्ञासा बाळगणं, काय जगात चाललंय याच्याबद्दल. मग ते राजकारण असो, विज्ञान असो, क्रीडा असो. आता मी तसं पाहिलं तर कोणत्याही क्रीडेमध्ये नाही आहे. म्हणजे मला इंटरेस्ट खूप आहे. इथले बॅडमिंटन अकॅडमी जी आहे श्रीकांत वाडांची, त्या बॅडमिंटन अकॅडमीमध्ये मी पेट्रन आहे. त्यामुळे मला बॅडमिंटनमध्ये इंटरेस्ट आहे. क्रिकेट मी पाहतो, परंतु मी क्रिकेट खेळलेलो नाही किंवा बॅडमिंटन मी खेळलेलो नाही. पण मला क्रीडेमध्ये, खेळांमध्ये खूप रस आहे. आणि टी व्हीवरती सुद्धा काही मेजर मॅचेस असल्या टेनिसच्या किंवा काही, इव्हन कबड्डी, तर त्याही पाहतो मी. त्यामुळे मला त्या बघण्यातनं सुद्धा ऊर्जा येते असं वाटतं. सर, एकंदरीत जो प्रवास आहे त्या प्रवासामध्ये कुठलीही गोष्ट कराल ते मनापासून करा, आवडीने करा, उत्साहाने करा. तोच उत्साह तुम्हाला एक शारीरिक एनर्जी देण्यामध्ये पण खूप प्रचंड मेजर रोल करतोय. बरोबर सर, खूप साऱ्या गोष्टी आहेत, छोट्या छोट्या गोष्टी. म्हणजे इथून आपल्याला मुंबईला जायचंय, तर मुंबईला जात असताना ट्रॅफिकची समस्या झालेली आहे, वेळेवरती पोहोचता येत नाहीये. म्हणजे बारीक सारीक गोष्टींमध्ये पण मग ते हार्ट बीट वाढतंय, पंपिंग वाढल्यानंतर सर्क्युलेशन कुठेतरी फास्ट जाते. त्याही गोष्टींमुळे कुठेतरी शारीरिक बिघाड होतोय. आणि सर, मगाशी म्हटल्यासारखं जसं जे आपले महिला मंडळ आहेत की घरातली कामं वगैरे करतात आहे, सर त्याही ठिकाणी कुठेतरी बिघाड होताना दिसतोय. लोकांना सिस्टमॅटिक पद्धतीने जी हालचाल मुवमेंट असते ती करायला कशा पद्धतीने, वजनं कशी उचलली जातात आहे, पाटखाना जो आपला म्हटला गेलेला आहे तो जेवढा मजबूत तेवढा तरुण पण आपल्याला दिसून येतं. पण त्या पाटखान्यांची मणक्यांमध्ये स्लिप डिस्क सारखे आजार निर्माण झालेले आहेत. तो पाटखाना जो 33 वर्टिब्रेजनी बनलेला आहे, म्हणजे प्रत्येक घराघरामध्ये आता बघतोय तर कंबरदुखी ही आलेली आहे. सर, व्यायाम प्रकार हा जेवढा आपण लवकर सुरुवात करू, जेवढा आपण लवकर आपण शारीरिक मानसिक दृष्ट्या मजबूत बनवू, तेवढं आपल्याला फ्युचरमध्ये आनंददायी जीवन आपल्याला जगण्यासाठी मदत होणार आहे. सर, आणि सर, एक फॉर्म्युला तुमच्याकडून खूप घेण्यासारखं आहे. म्हणजे कुठलीही ऍक्शन करताना त्याच्यामध्ये उत्साह पाहिजे, एनर्जी पाहिजे. निगेटिव्हिटीला तर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही थारच दिलेला नाहीये. म्हणजे पॉझिटिव्ह व्यक्तिमत्व, खूप साऱ्या गोष्टी सर तुमच्याकडून घेण्यासारखे आहेत. सर, ह्या सगळ्या वातावरणामध्ये आपण बघतोय, म्हणजे हल्लीचं मॉडर्न लाईफस्टाईलमध्ये खूप साऱ्या गोष्टी आपण आजूबाजूती बघतोय. म्हणजे पहिल्याचं वातावरण आणि आता 90sचं वातावरण वेगळं होतं आणि आताचं जनरेशन मधलं वातावरण वेगळं दिसतंय आपल्याला. तर या वातावरणामध्ये सर, जे मॉडर्न लाईफस्टाईलमध्ये टेक्नॉलॉजी वाढलेली आहे, नॉलेजचा म्हणजे एक्सपान्शन झालेलं आहे. हे एक्सपान्शन झालेलं असल्या सुद्धा म्हणजे इंटरनेटवरती भली मोठी माहिती मिळते, तरी देखील आजारपण हे कमी होताना दिसत नाहीये. हॉस्पिटलमध्ये रांगा लागतात आहे. सर, हे जे कारण मुख्य तुम्हाला काय वाटतं? नाही, मला असं वाटतं लोक पहिल्यांदा आजारी जे पडतात ना, ते मनाने आजारी पडतात, नंतर शरीराने आजारी पडतात. आता मला मुख्य कृतज्ञता जी आहे ती माझ्या आईबद्दल आहे. आई मात्र कमालीची शिस्तबद्ध होती, माझ्यासारखी नव्हती. म्हणजे आमच्या आईचा मुलगा बेशिस्त होता असं म्हणायला हरकत नाही, पण तिला कमालीची शिस्त आणि तिचा जो एकूण दृष्टिकोन होता
माझ्या मते माझ्यामध्ये ज्या जीन्स आलेल्या आहेत त्या आईमुळे आहेत. ओके. म्हणजे माझ्या प्रकृती बऱ्यापैकी असणं चांगली, बऱ्यापैकी उत्तम तर मी म्हणणार नाही, पण असणं याला मुख्य श्रेय आईने ज्या जीन्स पास ऑन केल्या ते आहे. आणि आईने जेवणाची शिस्त मात्र लावली. मगाशी मी जे सांगितलं आहाराची शिस्त, आता बाहेर पार्ट्यांसाठी पत्रकारितेत किंवा पार्लमेंटमध्ये 5 स्टार पार्ट्या असायच्या, 5 स्टार जेवणाच्या. पण मी 5 स्टारमध्ये जेवल्याचं नाटक करायचं, थोडंसं जेवायचो, खायचो आणि घरी येऊन रितसर जेवायचो. बरोबर. त्यामुळे 5 स्टारमध्ये जरी बाहेर खाल्लं तरी मी घरी घरचं अन्न जेवत prefer असे. हा, केलं. नक्की. घरी मग घरी फक्त 2च किंवा 3 पदार्थ असेल चालेल. तिथे एवढे पदार्थ ठेवलेले असतात, पण त्याचा मला मोह तसा होत नाही फारसा. एक तर नॉनव्हेज नसल्यामुळे नाही, आणि दुसरे मॅकडोनाल्ड वगैरे, KFC वगैरे ते मला कधीच त्याचं आकर्षण वाटलेलं नाही. पिझ्झा किंवा काय याचं मला कधी आकर्षण वाटलेलं नाही. तर कधी कधी खाल्लंय, कारण दुसरं काही नसतंच म्हणून. नक्की. पण त्यातल्या त्यात जर आवडते पदार्थ कुठचे, तर साऊथ इंडियन पदार्थ जे आहेत ते हो. त्यातल्या त्यात. थोडेसे फार ते हेल्दी कॅटेगरी मध्ये पण येतात, आणि म्हणजे त्याच्यामध्ये असं. तेलकट कमी हो. असतं, त्यामुळे ते मला त्यातल्या त्यात आवडतं असं म्हटलं. त्याच्या पलीकडे माझं बाहेरचं खाणं ज्याला म्हणतात ते काही नाहीये. नक्की सर. खूप छान असं म्हणजे स्वतःला डिसिप्लिन मध्ये ह्या बाबतीत तरी मी म्हणू शकतो की पार्टीज मध्ये जाऊन पंचपक्वानाचा आस्वाद सोडून आपण घरची पोळी भाजी हो, येऊन हो. प्रिफर करतोय. म्हणजे सर छोट्या गोष्टींमध्ये पण आनंद शोधतात, हे त्या अस्तित्वाची जाणीव निर्माण होते. आपल्याला उद्या उठून पुन्हा आपल्या वेळेला सामोरे जायचंय, कामाला सामोरे जायचंय, तीच ऊर्जा घेऊन. हे ऊर्जेचे फंडेस बोलताना तुमच्या बोलण्यातून समोर येतात आहे. खूप सारे लोक जंक फूडच्या आहारी जातात आहेत, चायनीज पासून वेस्टर्न फूड आत्मसात करत चाललेले आहेत. खूप साऱ्या गोष्टी आपल्या इंडियन कल्चरमध्ये जे आहेत ते करताना लोक दिसत नाहीये. ती संस्कृती, मी सर लहान होतो तेव्हा शाळेमध्ये एक टिफिन खातावेळी प्रार्थना बोलली जायची, वदनी कवळ घेता नाम्या श्री हरीशे करून. सर ते जेवणावरती कॉन्सन्ट्रेशन असायचं, ते जेवणातले रंग दिसायचे, खाण्याचा आस्वाद, चव वगैरे. आत्ताच्या घडीला सर आता ते दिसणं fast शक्यच एकदम नाही. झाले, सर. पण आता कोणाच्याही घरात वदनी कवळ घेता म्हणणं शक्य नाहीये. सर, आणि आता लोकांच्या जेवणाच्या सवयी बदलल्या आहेत, जेवणाच्या चवी बदलल्या आहेत. आता कित्येक लोकांना, विशेषतः नॉनव्हेज खाणाऱ्यांना, तर त्या सगळ्या व्हरायटीज लागतात. काही गैर नाही, त्यांना आवडतं त्या हो. त्यांनी घ्याव्या, खावं, जे जे आवडतं ते खावं. पण त्याच्यामुळे सगळ्याच लोकांचं काय वर्तन बिघडलंय असं मी म्हणणार नाही. सगळ्याच लोकांची आहार शिस्त बदलली असं बरोबर. म्हणणार नाही, कारण माझ्या माहितीमध्ये माझे बहुतेक सर्व मित्र नॉनव्हेजच आहेत, बरोबर. परंतु त्यांच्या व्यवस्थित आहे. पण माझे खूप मित्र जिमला जातात, खेळायला जातात, ते सगळं करतात. परंतु मला मात्र, मी प्रत्यक्ष मैदानावरती फार गेलोच नाही. सर खाणं हे प्रत्येक चव ही आस्वाद घेण्यासाठी बनलेली आहे असं मला वाटतं. आपलं शरीर अस्तित्व जर आपण चांगलं एक डिसिप्लिन मध्ये जर आपण ठेवलं, प्रमाण जर आपल्याला कळालं, तर आपण त्या गोष्टीचा आस्वाद कधीही घेऊ शकतो. मग समोर असलेले 2 गुलाबजाम जरी दिसले, आपली शरीराची क्षमता जर असेल, तर आपण खायला काहीच हरकत नाहीये. ते मग ते व्हेज असो नॉनव्हेज असो, प्रत्येकाच्या व्यक्तीच्या त्या पर्सनल चॉईस वरती अवलंबून आहेत त्या गोष्टी. सर सांगायचा मुद्दा म्हणजे असा आहे की खूप लोकांना मोटिवेटेड होतात आहे की मला आत्ताचा काहीतरी हिरो सारखं दिसायचंय, मला एखाद्या फंक्शन मध्ये काहीतरी वेगळा टास्क करायचा आहे, मला काहीतरी अचिव्हमेंट करायची आहे स्पोर्ट्समध्ये. खूप सारे लोक आजारी असतील, म्हातारपणांमध्ये किंवा तरुण, प्रत्येक एज ग्रुपमध्ये मोटिवेटेड होतात आहे. कन्सिस्टन्सी, सातत्य दिसत नाहीये त्यांच्या ऍक्शन मध्ये. सर ह्या ऍक्शन मध्ये सातत्य येण्यासाठी ती चिकाटी जी लागते, ही ते मी प्रेक्षकांना पण एक गोष्ट सांगू इच्छितो की आपल्या अवतीभोवती खूप सारे रिसोर्स तयार झालेले आहेत. मग ते जिम असेल, योगा असेल, पिलॅटिक्स, झुंबा, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज वगैरे. त्या ठिकाणी जेव्हा आपण जातोय, इन्स्टंट शॉर्टकटचा मारा होतोय सर. म्हणजे शॉर्टकट मध्ये मला महिनाभरामध्ये काहीतरी अचिव्हमेंट पाहिजे. सर मला एक तुमच्याकडून उत्तर अपेक्षित आहे. बालपण, तरुणपण, म्हातारपणाचा हा जो प्रवास आहे, ह्या प्रवासामध्ये सर जी काही ताकद आपण गेन करत चाललेलो असतो, जो मारा, प्रेशर क्रिएट होतो, तो एका दिवसाचा नसतो, अनेक वर्षानुवर्षाचा तयार झालेला असतो. तो अपेक्षित शॉर्टकट मध्ये सर कसा आपण नाही, करू मला असं शकतो? वाटतं, आता माझं वय 80 आहे.
आणि मी त्याचा विचार जास्त करत नाही, कारण माझ्या ऍक्टिव्हिटीज सारख्या चालू असतात. बरोबर सर. म्हणजे अपॉइंटमेंट असतात, त्या अपॉइंटमेंट मी पाळतो सगळ्या व्यवस्थित. आणि ते आपल्या कामाकडे जर लक्ष असेल तर वय वगैरे गोष्ट किंवा नक्कीच सर. प्रकृती नक्कीच. जास्त लक्षात येत नाही. आणि म्हणून मला वाटतं की ते सर्वात महत्वाचं आहे, तुमचा दृष्टिकोन काय आहे तो. आणि म्हणून तुम्ही म्हणता तसं मला कधी महत्वाकांक्षा अशी कधी वाटलेली नाही की आपण अमुक व्हायला पाहिजे. तर कित्येक लोकांना जे आजारपण येतात मानसिक आणि शारीरिक, ही त्यांची स्वतःच्या क्षमतेपेक्षा जास्त मोठी महत्वाकांक्षा असते. म्हणजे एखाद्या 1 रूम 1 BHK वाल्याला 2 BHK घ्यावंसं वाटणं ठीक आहे. बरोबर. 2 BHK वाल्याला अजून मोठं घर मिळालं तर बरं असं वाटणं ठीक आहे. पण त्याला जर असं वाटायला लागलं आपल्याला मोठा बंगला पाहिजे आणि प्रत्यक्षात क्षमता नाहीये, किंवा क्षमता असली तरी पण एकदा तुमची महत्वाकांक्षा वाढत गेली आणि अपेक्षा प्रमाणाबाहेर गेल्या नक्कीच. की तुम्हाला आजारपण नक्की येणार. त्याचप्रमाणे प्रकृतीच्या विषयी पण लोकांच्या अपेक्षा महत्वाकांक्षा असतात. कित्येक लोक जिमला जातात, ते आरशामध्ये बघून ते सारखी बॉडी चेक करत बसतात आपली किती झाले. ते मी कधी केलं नाही, मला ते आवडत पण नाही. ते काय 6 ॲब्स वगैरे काहीतरी असतं ते करतात. मला तसं कधी बॉडीबद्दलची पण अशी, मला काय, मी जो काही व्यायाम करतो तो मला काय त्याच्यामध्ये बॉडी बिल्डिंग करायचं नाही, मला काय पैलवान व्हायचं नाही, मला मारामारी पण करायची नाही. मी कधी मारामारी केलीच नाही आयुष्यात. मला सिंपल चांगली प्रकृती राहायला हवी, नक्कीच एवढाच माझ्या व्यायामाचा उद्दिष्ट आहे. चांगल्या प्रकृतीकडेच मला उद्दिष्ट नाही. त्याच्यामुळे त्या अर्थाने तुम्ही मला एक मार्गदर्शक भेटलात. येस सर. मी तुमचे मनापासून आभार मानतो. येस सर. सर, जी ऊर्जा बॉडीमध्ये पाहिजे, अस्तित्वासाठी पाहिजे, आपल्या प्रोफाईलला जडणघडण करण्यासाठी, ती महत्वाची आहे. विनाकारण आपल्या आयुर्वेदामध्ये शास्त्रामध्ये सांगितलंय कफ वात पित्त करून हा त्रिदोष जेव्हा बॉडीमध्ये निर्माण होतोय, हा निर्माण झालेला त्रिदोष प्रोफाईलनुसार जो ऑफिसमध्ये तासनतास काम करतोय, जो मार्केटिंग फील्ड वर्क करतोय, तो काहीतरी वजन उचलण्याचा असा टास्क करायला जातोय. बॉडीमध्ये एक ऍसिडिक लेवल, फायर एलिमेंट्स त्याच्या वाढलं गेलेलं आहे आणि तिकडे पुन्हा जाऊन भली मोठी वजन जर उचलत असेल ती व्यक्ती, तर त्याला तो त्रासदायक मारा ठरतोय. मग अशा व्यक्तीने ती कन्सिस्टन्सी आहे, सातत्य आहे, ते सातत्याला म्हणजे सर दिशा ही कुठेतरी समाजामध्ये आपल्याला प्रॉपर मिळताना दिसत नाहीये. त्याला जर दिशा मिळाली तर एक आपला समाज चांगला घडवू शकतो. खूप सारी लोक इंजिनिअरिंग पासून वेगवेगळ्या फील्डमध्ये खूप टास्क चांगले करतात आहे. उद्याचा नवीन भारत जो आहे तो खूप चांगला आपल्याला दिसण्यामध्ये, म्हणजे खूप आपण आपल्या भारतातच नाही तर ओव्हरऑल कंट्रीजमध्ये आपण आपलं बेस्ट परफॉर्मर देण्याचा प्रयत्न करतोय. सर, ह्या गोष्टींमध्ये जर हेल्दी भारत जर आपण बघितला, म्हणजे ह्या जर समाजामध्ये कुठे कॉलेज पासून शाळेपासून जर एक कार्यक्रम जर राबवला गेला, तिकडे एक प्रकृतीनुसार माणसांनी काय खाल्लं गेलं पाहिजे, कशी ऍक्शन केली पाहिजे, इथे आळसपणा जास्त दिसतोय, विचित्र प्रकार जास्त होताना दिसतोय. तर मित्रांनो, ह्या ठिकाणी मी सांगतोय की जी काही तुमची प्रकृती आहे, स्वतःला ओळखा, तुमचा प्रोफाईल कुठला आहे तो ओळखा, तुम्हाला काय खाल्ल्याने बरं वाटतंय ते ओळखा. सोबत तुमचा चांगला डॉक्टर असणं अपेक्षित आहे, चांगला हेल्थ कोच, फिटनेस कोच असणं अपेक्षित आहे. तुम्ही त्याच्याकडून चांगलं मार्गदर्शन करून घ्या. आजारी असाल, पेशंट असाल तर पेशंटनी त्या गोष्टींचं निराकरण त्या डॉक्टरकडून, फिटनेस कोचकडून करून घेणं अपेक्षित आहे. तुमच्या ज्याही तक्रारी असतील, समस्या असतील, तुम्ही उघडपणे त्यांच्याशी बोलाल तर तुम्हाला चांगली एक दिशा मिळेल त्यामधून. मित्रांनो, व्हिडिओ मी जास्त मोठा करत नाहीये. सरांनी आपल्याला जास्तीत त्यांचा व्हॅल्युएबल टाइम या ठिकाणी आपल्यासाठी दिलेला आहे. मी सरांचा खूप खूप आभारी आहे. सर, तुमच्या क्षेत्रामध्ये तुम्ही उंच भरारी घेत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. तुम्हाला हेल्दी दीर्घ आयुष्य लाभो हीच ईश्वराकडे प्रार्थना. आभारी आहे सर. धन्यवाद.